शपथ घेतल्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या दालनाची पाहणी केलेली आहे। मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील 204 नंबरच्या दालनाची आज त्यांनी पाहणी केलेली आहे। धनंजय मुंडेंना देण्यात आलेला हा कक्ष अखेर 2 महिन्यांनी आता खुला करण्यात आलेला आहे। भुजबळ येण्याआधीच कर्मचाऱ्यांकडून या दालनाची साफसफाई देखील करण्यात आलेली आहे। धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर हे दालन बंद होतं, मात्र भुजबळांना आता कॅबिनेटमध्ये समाविष्ट करून घेतल्यानंतर या दालनाची सूत्र आता भुजबळांच्याच हाती जाणार असं बोललं जात आहे। याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल यांनी। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच मंत्रालयामध्ये हालचालींना सुरुवात झालेली आहे। मी सध्या आहे मंत्रालयातल्या धनंजय मुंडे यांच्या 204 क्रमांकाच्या कक्षाकडे। हे कक्ष जे आहे ते आज तब्बल 2 महिन्यानंतर जे आहे तो हा कक्ष उघडला गेलेला आहे आणि या ठिकाणी आता साफसफाईचे काम जे आहेत ते सुरू करण्यात आलेलं आहे। आता या ठिकाणी साफसफाईचे काम जे आहे ते पूर्णपणे झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। छगन भुजबळ यांनी मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आता त्यांना मंत्रालयातील विस्तारित इमारत असलेल्या या दुसऱ्या मजल्यावरील 202 क्रमांकाचं दालन जे आहे ती मिळण्याची शक्यता आहे। हे दालन याआधी धनंजय मुंडे यांना देण्यात आलं होतं, मात्र त्यांचं मंत्रिपद गेल्यानंतर त्यांचं खातं आणि त्यांना देण्यात आलेलं दालन देखील जे आहे ते छगन भुजबळ यांना मिळण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादीचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आजच राजभवनामध्ये मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे। खरं तर महायुती सरकारच्या स्थापनेनंतर छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आलं होतं, त्यामुळे छगन भुजबळ प्रचंड नाराज होते। अखेर 5 महिन्यांनी छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश जो आहे तो करण्यात आलेला आहे। राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी छगन भुजबळ यांना मंत्रिपदाची शपथ दिलेली आहे। धनंजय मुंडे यांचं खातं आणि त्यांचं जे दालन आहे ते छगन भुजबळ यांना मिळण्याची शक्यता आहे। त्याच अनुषंगाने ह्या संपूर्ण कार्यालयामध्ये तयारी करण्यात आलेली पाहायला मिळते। कॅमेरामन संदीप भारतीसह निकेश शार्दूल, पुढारी न्यूज, मुंबई।